नवापाडा एका बाजूने असलेला सैराज बिरवाडी. चला बोलूयात लाईव्ह ॲक्शन मध्ये विद्यमान सामना पाहायला मिळतो. एका बाजूने आपण नवापाडा, एका बाजूने आपण पाहू शकता येतं बिरवाडी, सैराज बिरवाडी या दोन संघांमध्ये बिग बॅटल ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅटिंग स्टारला आपण जर पाहिलं तर सूरज सातपुतेला आपण पाहताय. एका बाजूने आपण पाहताय मिस्टर रोहितला आपण पाहताय. प्राण ऑफ टेंबोलीचा खेळाडू खरं त्याने यावेळेस पाहायला मिळतं. मजा येईल यात काय दुमत नाही. गोलंदाज यावेळेस सजवताना पाहायला मिळेल. मिस्टर जीवाला आपण पाहताय. सामना रफ अँड टफ यावेळेस जरूर पाहायला मिळेल. यात काही दुमत नाहीये. गोलंदाज जीवा यावेळेस इन ॲक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतं. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळेस बोटातील जादू हे दर्शवली गेली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर मिस्टर जीवा गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. अशा प्रकारची गोलंदाजी ही उपयुक्त ठरते का क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळालं. सुपर यावेळेस आपण जर पाहिलं ना तर सूरजला या ठिकाणी उभं करून दाखवलंय. 2 चेंडू आणि बॅक टू बॅक हे 2 चेंडू निर्धाव स्वरूपात पाहायला मिळत आहेत. शिवा सुपर गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. 2 चेंडू यावेळेस बॅक टू बॅक निर्धाव स्वरूपात पाहायला मिळत आहेत. यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला होता, परंतु यावेळेस खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फलीमध्ये कुठल्या प्रकारचा समन्वय होताना दिसत नाहीये. सूरज यावेळेस गोलंदाज सेट होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव स्वरूपात सुपर आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते जीवा इन ॲक्शन मध्ये. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर चेंडू वन्स बॉम्ब्स जाईल, परंतु क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूला फील करतील, व्हेरी वेल स्टॉप करतील. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळजवळ फक्त 1 धाव पाहायला मिळते. या ठिकाणी आपण जर पाहिले ना तर नवापाडा संघाचं एका धावसंख्येने खातं हे ओपन होताना पाहायला मिळतंय आणि सूरज सातपुते देखील हे वैयक्तिक इंडिव्हिज्युअली हे खातं ओपन होताना पाहायला मिळतं. येस, पुढील सामना असेल ध्रुवा 11 वाल्मिका सातपटी विपक्षामध्ये जय हनुमान सरवले. पहिला ऑफिशियल कॉल असेल. आपण देखील सज्ज व्हायचं. पुढील सामना आपला असेल. खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला गेला. अलॉंग दी कार्पेटच्या सहाय्यानं चेंडूला खास करून व्हेरी वेल फटका देखील तितकाच सुंदर होता आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुंदर या ठिकाणी पाहायला मिळालं. दर्जेदार क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं. खास करून क्षेत्ररक्षक कारण खरं तर 2 धावा आपल्या संघाकरता वाचवलेल्या आहेत. धाफलकात आले, कृदिंगत झाले, फ्लाय झाले, जाऊन पोहोचलंय. जवळजवळ 3 या दर्शकांचे स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतं. नवापाडा एका बाजूने सैराज बिरवाडी या 2 संघादरम्यानचं बिग बॅटल पाहायला मिळतं. खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. सुंदर कॅच ठिकाणी परिपूर्ण. मिस्टर रोहित शक केलेला पूर्णविराम. तो परत ऐकूयात एक सुपर हिट ब्लॉक मोटर सॉन्ग आणि लगेचच बोलूयात लाईव्ह ॲक्शन मध्ये. थँक्यू सो मच डीजे. नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहताय मिस्टर सुमितला आपण पाहताय. षटक क्रमांक आपण जर पाहिले तर जवळ या ठिकाणी एका षटकाचा खेळ परिपूर्ण झालाय आणि धावफलक फक्त संकुचित या ठिकाणी पाहायला मिळते. 3 या धावसंख्येचे प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळते. इथून पुढे अजून तरी आपण जर पाहिलं तर कमीत कमी 15 धावा येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला फायटिंग स्कोर या ठिकाणी जमवायचा असेल स्कोर कार्डवरती तर इथून पुढे आपण जर पाहिलं तर मिस्टर सुमितची भूमिका खऱ्या अर्थानं मध्यवर्ती राहील. यात काही दुमत नाही. गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर निको. फुलटो स्वरूपातील चेंडू होता आणि यावेळेस पंचाचे संकेत आमच्याकडे जरूर येतील. यात काही दुमत नाहीये. 1 धाव त्या ठिकाणी पलून काढलेली आहे आणि यस वाईट चेंडू पाहायला मिळतोय. वाईट प्लस 1 धाव. 2 धावा खास करून धावफलक अर्जित केले जातील. धावफलक चाले रुदिंगत झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय. जवळजवळ 5 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. गोलंदाजी टाकवा गोलंदाज सजवताना पाहायला मिळेल. मिस्टर निक्यूला आपण पाहताय. सुमित अंतिम षटक पाहायला मिळतंय ह्या इनिंग मधील. गोलंदाज आपण पाहताय मिस्टर निकू. मजा येईल या सामन्यामध्ये. प्रेक्षकांचे लक्ष देखील वेधित होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निकू इन गोलंदाजी मार्कवर खेळण्याचा प्रयत्न खास करून केला गेला होता. हाऊ इज डॅट हा प्रश्न खास करून विचारला गेलाय, परंतु यावेळेस पंच मात्र कुठल्या प्रकारे प्रभावित होताना दिसत नाहीयेत. त्याचा परिपाक मात्र चेंडूची सांगता हे निर्धाव स्वरूपात झालेली आहे. षटक क्रमांक मित्रांनो आपण जर पाहिले ना तर जवळजवळ 2 प्रगती पथावर आहे. धावफलकाचा आलेख अजून देखील स्थिर पाहायला मिळतं. जवळजवळ 5 या धावसंख्येवरती
गोलंदाज जीवाला आपण पाहताय, खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला सुमितला आपण पाहताय, परंतु यावेळेस प्रोटेक्शन नाही ऑन साईडला, परंतु चेंडूला वेरी वेलला स्टॉप केला गेलाय. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा हे योग्य सुयोग्यरित्या परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. दफलका चाले वृद्धिंगत झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय, आमच्या स्कोरला सूचित करतायत. जवळ 7 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळेल. गोलंदाज आपण जीवाला पाहताय, अजून देखील जवळ समस्या असावी. निकुल आपण पाहताय, षटक क्रमांक 2 प्रगती पथावर अजून देखील जवळ 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतोय. निकू कुलदीप ट्रॅकवर सज्ज होईल. बॅटिंग स्टँडला आपण जर पाहिलं तर बिटर सुमित खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खास ट्रॅव्हल झालाय, परंतु क्षेत्ररक्षक या काय कुठल्या प्रकारची चुकी ही करणार नाही. सुंदर झेल या ठिकाणी परिपूर्ण केलाय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुमितच्या खेळीला पूर्ण विराम. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय नवापाडा संघाला. खरं तर आपण जर पाहिलं जवळ थँक्यू सो मच. नवीन फलंदाज न्यू बॅटर्स इन एवढेच पाहायला मिळेल. मिस्टर आपण विजयला पाहताय. दफलका चाले अजून देखील स्थिर पाहायला मिळतोय. 7 या धावसंख्येमध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे. अजून देखील षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. अजून देखील 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतोय. गोलंदाज मिस्टर निकुल आपण पाहताय. यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, सफल खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला आपण जर पाहिलं तर विकेटच्या पाठीमागे चेंडूला फील केलं जाईल. तोपर्यंत या ठिकाणी फक्त आणि फक्त सिंगल प्राधान्य दोन्ही देखील फलंदाज देत आहेत. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. दफलका चाले एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं हृदयंगत होईल, फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल जवळ 8 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर अजून देखील 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतोय. विद्यमान सामना नवापाडा विपक्षामध्ये आपण पाहताय साईराज बिरवाडी हे 2 संघ यावेळेस पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक गोलंदाज सज्ज होईल. आपण जर पाहिलं तर मिस्टर नेकू डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस पंधरा संकेत जरूर पोहोचले गेलेत. विकेटचं पतंग यावेळेस झालंय. सूरज सातपुते शक खेळला गेल्याचं प्रोग्राम इज गॉन. फलुयातला मैदानामध्ये दाखल चाले अजून देखील स्थिर पाहायला मिळतोय. 8 या धावसंख्येमध्ये स्कोर कार्ड गोलंदाजी टाका गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला गेलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक यावेळेस शेवटला फील्ड करतील, वेरी वेल स्टॉप करतील. तोपर्यंत जर आपण पाहिला तर जवळ या ठिकाणी विकेटचं पतंग होईल. येस, तर यावेळेस विकेटचं पतंग देखील होताना पाहायला मिळतंय. 2 षटकांचा खेळ ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळतंय आणि 2 षटकांचे समाप्त अखेरीस धावफलकाचा आलेख आपण जर पाहिला तर स्कोर कार्डला जाऊन पोहोचले. जवळ 10 या धावसंख्येचे स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. समोर लक्ष आहे 11 या धावसंख्येचं. चला आपण नाणेफेक करून घेऊयात. नाणेफेक पुढील सामना असेल ध्रुव 11 वाल्मिका सातपाटी विपक्षामध्ये जय हनुमान सरोली. या कॅमेरामॅन आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळूयात. मॅन ऑफ द आपण जर पाहिलं तर यावेळेस नाणेफेक केली जाईल. ध्रुव 11 वाल्मिका सातपाटी विपक्षामध्ये जय हनुमान सावरोली. या कॅमेरामॅन आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळूयात. ध्रुव 11 वाल्मिका सातपाटी विपक्षामध्ये जय हनुमान सारोली या 2 संघादरम्यानचे नाणेफेक खऱ्या अर्थानं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केलं जात आहे. आपण पाहताय मान्यवरांच्या सोबत असते. खऱ्या अर्थानं हा कोळींना स्पिनिंग केलं जात आहे. एका बाजूने आपण पाहताय ध्रुव 11 वाल्मिका सातपटी, एका बाजूने आपण पाहताय जय हनुमान सारोली. या 2 संघादरम्यानचा बिग बॅटल. एक कडवी लढत, कडवी झुंज, कडवा धुंदवा मात्र काही क्षणामध्ये आपल्याला जरूर अनुभवायला मिळेल. विद्यमान सामना वेळेस पाहायला मिळेल. एका बाजूने आपण जर पाहिलं नवापाडा, एका बाजूने आपण पाहू शकतायत साईराज बिरवाडी. समोर लक्ष आहे साईराज बिरवाडी संघासमोर. आपण जर पाहिलं तर समोर जवळ लक्ष असणार आहे 11 या धावसंख्येचं लक्ष हे समोर असेल. येणारे 12 चेंडू असणार आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येचं लक्ष हे समोर पाहायला मिळत आहे. तर सामना जिंकायचा असेल ना खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं नवापाडा संघाला तर अधूनमधून विकेट्स काढणं फार महत्त्वाचं आहे. अधूनमधून डॉट चेंडू देखील काढणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला डावपेच चातुर्य खऱ्या अर्थानं दाखवावं लागेल मैदानात म्हणजे सामना जिंकायचा असेल.
12 चेंडू आणि विजयाकरिता जवळजवळ 11 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. सर यावेळेस आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून अशी न्यूज आहे, 7 पटी खऱ्या संघानं खऱ्या तर यावेळेस नाणेफेक जिंकलेली आहे. विद्यमान सामना यावेळेस पाहायला मिळतो. एका बाजूने कृतिश घरातला आपण पाहत आहे, ज्याच्या मागच्या मॅचमधनं आपण जर पाहिलं तर 5 षटकार खास करून आले होते आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर तो फलंदाज विध्वंसक फलंदाज, एक धुवाधार फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. सुपअप 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 चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. एलिगंट गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाज आपण रोहितला पाहताय. सुपअप. मला धावा डिफेन्स करायचा असेल ना तर अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार आवश्यक आहे आणि ती गोलंदाजी होते मिस्टर रोहित कडनं. पहिल्या चेंडूवरती खास करून मिस्टर कृतेश घरतला उभं करून दाखवलंय. मागच्या मॅचमधनं ज्याच्या बॅटमधनं 5 षटकार आले होते. खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर यावेळेस षटकार ज्या फटक्याकरता ओळखला जातो ना मिस्टर कृतेश घरत आणि तो फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुपअप सुपअप टायमिंग यावेळेस पाहायला मिळाला. दफलकाचा आलेख रुद्धिंग झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळजवळ 7 या धावसंख्येवरती. मिस्टर निकुल आपण पाहताय नॉस्टॅकिंग एंडला गोलंदाज आपण जर पाहिलं रोहित दफलका चाले का जाऊन पोहोचलाय जवळजवळ 7 या धावसंख्येवरती. समोर लक्ष आहे 11 या धावसंख्येचं लक्ष हे समोर आहे. ध्रुव 11 वाल्मिका 7 पटी आणि जय हनुमान सारोळे दोन देखील संघाने सज्ज व्हायचा आहे. पुढील सामना आपला असेल. यावेळी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न हा जरूर केला गेला. अलाउंग द कार्पेटने तोपर्यंत चेंडूला फील केलं जाईल, व्हेरी वेल स्टॉप केलं जाईल, तोपर्यंत या ठिकाणी 1 धाव हे परिपूर्ण पाहायला मिळते. धावफलक एकेर धावसंख्येने वृद्धिंगत होईल, फ्लाय होईल, जाऊन पोहोचलंय जवळ आमचे स्कोर आम्हाला सूचित करतायत 8 या धावसंख्येवर. अजून देखील जवळ 3 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फटका फसलाय, सुंदर कॅच या ठिकाणी परिपूर्ण केलेला आहे. आपण मिस्टर पाहू शकता तर नेक्यू शेक खेळला पूर्णविराम, इट्स गॉन. थँक्यू सो मच डीजे. चला थोडंसं फास्ट खेळायची विनंती आहे. नवीन फलंदाज आपण विनाविलंब लगेच मुख्य खेळपडीचा ताबा घ्या. नवीन फलंदाज वेळेस पाहायला मिळेल मिस्टर साई. समोर लक्ष आहे जवळजवळ 3 या धावसंख्येचं लक्ष समोर लक्ष पाहायला मिळत आहे. साईशला आपण पाहताय नवीन फलंदाज. गोलंदाज आपण जर पाहिलं तर मिस्टर रोहित यावेळेस सज्ज होताना राईट आर्म द विकेटने अटॅक मात्र जरूर करेल. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. आपण जर पाहिलं तर सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न हा जरूर केला गेला. यावेळेस आपण जर पाहिलं तर प्रत्येक एका धावेला या ठिकाणी प्राधान्य हे दिलेलं आहे. 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण धावफलक चालेल, रुद्धिंगत झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळ 9 या धावसंख्येत प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतं. अजून देखील 2 धावाची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साईराज बिरबाडी संघाच्या माध्यमातून खऱ्या तर विजयाचा सुगंध हा दरवळतोय. ड्रायव्हिंग सीटवरती संघ पाहायला मिळतो. यावेळेस आपण जर पाहिले ना तर विराट प्रेम कोहली कॉपी बुक स्टाईलनं सामन्याला फिनिश केलंय 6.